रामकृष्ण हरे. सज्जन हो, छंद या विषयावर आपण मैनावती जालिंदर कथा ऐकवित आहोत की असा छंद माणसाने धरला पाहिजे. आणि त्याच्या संदर्भामध्ये संत म्हणतात, ऐसा धरी छंद जेने तुटतसे भवबंध. मागच्या भागामध्ये आपण जालिंदरनाथांच्या कृपेने मैनावती कृतार्थ झाली इथपर्यंत पहिला भाग आपण पाहिला. आणि आता आपण दुसरा भाग जो घेत आहोत तर तो मैनावती कृतार्थ झाली. जे जे लोक कृतार्थ झाले, जे जे संतत्वाला पोचले, असे लोक, त्यांना लोकांबद्दल कळवळा असते, लोकांचाही उद्धार व्हावा असं संतांचं हृदय असतं. तसं मैनावतीलाही वाटायला लागलं की आपला जो लाडका एकुलता एक पुत्र गोपीचंद आहे ना, तर त्याचंही असंच कल्याण व्हावं, त्याचीही जीवनाची कृतार्थता व्हावी असं तिला सारखं वाटायला लागलं. आणि मग तसं वाटत असताना रोज ती थोडी चिंताक्रांत व्हायची त्या मुलाकडे पाहिलं की. एके दिवशी आपल्या त्या महालामध्ये गॅलरीत बसली असताना खाली गोपीचंदाचं शाही स्नान चालू होतं. म्हणजे सगळ्या 1600 स्त्रिया हो, उघडा अंग झालेला आहे आणि त्याला उठणे लावून अत्तर तेल वगैरे लावून ते स्नान करण्याच्या ह्याच्यामध्ये बसलेला होता. आणि तिने वरून गॅलरीतून पाहिलं आणि ते तेजपुंज असणारे गोपीचंद, आणि तिला वाटलं हा अशाच प्रकारचा हा त्रिलोचन राजा गेला काळाने झडप घालून, आणि हा मुलगासुद्धा किती सुंदर आणि किती केव्हा काय काळ घालीन सांगता येत नाही, म्हणून याला उपदेश दिला पाहिजे आणि तो कृतार्थ झाला पाहिजे असं तिला सारखं वाटलं. आणि ते सगळं ते पाहिल्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्या अश्रू खाली जाऊन तिच्या अंगावर 2-3 टिपके पडले त्या गोपीचंदाच्या. त्याने असं वर पाहिलं आणि त्या लक्षात आलं की आईला काहीतरी झालं, आईच्या डोळ्यातले हे थेंब असले पाहिजे. ते गरम गरम थेंब असल्यामुळे मग तो स्नानाचा कार्यक्रम झाल्यानंतर तो जाऊन एकांतामध्ये आईला भेटला. आई, काय झालं, मगाशी तू का रडत होतेस, काय झालं, तुला कोणी बोललं का, काय तुला चिंता कशाची आहे. तेव्हा मग तिने सविस्तर त्याला सांगायला सुरुवात केली. म्हणले, बाळ, तुझे वडील असेच तुझ्यासारखे तेजपुंज होते आणि एकाएकी काळाने घालून ते नाहीसे झाले. तेव्हा काळ केव्हा आपल्याला उचलेल क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, पुढे काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. काय केव्हा काळ आपल्यावर घालाघालीने सांगता येत नाही. म्हणून बाबा तातडीने तो कृतार्थ हो. आणि त्यासाठी मला दया येते तुझी, आणि म्हणून माझ्या डोळ्यातून ते पाणी टिपकले. तर तो ते जालिंदरनाथ आहेत ना, फार योगी आहेत ते आणि सिद्ध पुरुष आहेत. ते आपल्या गावाच्या शेजारी तिथे आहेत आणि त्यांच्याकडून तो दीक्षा घे आणि योगाचा अभ्यास कर आणि कृतार्थ हो, अशी माझी मनापासून इच्छा आहे. असं ती सर्व सांगत असताना ते लोमावंती जी होती ना, पट्टराणी त्याची, तर ती भिंतीला कान लावून ऐकत होती की काय काय आपल्या सासूबाई आपली सासूबाई या मुलाला सांगते, ती ऐकत होती. आणि ऐकत असताना मग तिच्या डोक्यात आलं की मुलाला योग घ्यायला सांगते आहे. मग तिने काय केलं की हा जो जालिंदर आहे ना, तिचा गुरु, तर त्याची माहिती मिळवली. आणि अगोदर थोडी माहिती होतीच. आणि मग तिने इतर ज्या राण्या होत्या त्यांच्यासोबत त्या गोपीचंदाकडे गेल्या, म्हणजे पतीकडे, आणि सांगितलं, महाराज, आपल्याला एक विनंती करू का आम्ही. म्हणजे काय झालं. म्हणाले, तुमच्या आईचं वागणं काय बरोबर दिसत नाही आहे. हां, काय झालं. काय झालं नाही, ती रात्री कुठे जाते, काय होते, कित्येक दिवस झालं, आणि त्या कुठल्या त्या साधूच्या नादी लागली. तो जालिंदरनाथ म्हणून कोण आहे, आणि
ते काय बरोबर नाही आहे. कित्येक दिवसाचा असा तो तिचं वागणं बरोबर नाही. आणि तुम्हाला ते उपदेश करते की तुम्ही योगी व्हा, तुम्ही मंत्र घ्या, साधू बना, राज्य सोडून द्या, हे सगळं मिथ्या आहे, अशा अर्थाने तुमच्याशी जी बोलत होती ना, म्हणजे तुम्ही योग घेऊन निघून जावं, म्हणजे मग हिला रान मोकळं होईल, अशा प्रकारचं तिचं वागणं आम्हाला शंका येते. तेव्हा याच्यावर काहीतरी उपाय करा म्हणाले. आणि राजा गंभीर झाला. अरे हे तर धर्मसंकट मोठं पडलं. आणि मग राजाने आपल्या गुप्तचर जे खातं असतं राजाचं, त्याच्यामार्फत सगळी माहिती मिळवली. मग हे आपली आई खरोखर रात्री जाते का, काय करते, काय बोलते, या सगळ्या गोष्टीची माहिती मिळवल्यानंतर त्याला शंका आली की हे हे काय असं, म्हणजे लोकापवाद आहे हो. सीतेला हाच झालं, वनवास जो आला सीतेला की लोकापवादामुळे आला. तसं लोकापवाद जर सुरू झाले तर मग त्यांना आवरणं अवघड जातं. आणि म्हणून त्याच्या लक्षात आलं की आता ह्या जालिंदराचा, या साधूचा काटा काढला पाहिजे, म्हणजे याला गायब केलं पाहिजे कुठेतरी, अशा अर्थाने तो विचार करू लागला. आणि मग त्याने आपले जे खात्रीचे सेवक वगैरे होते त्यांना बोलवलं आणि सांगितलं, हे बघा, तो कोण जालिंदर साधू आपल्या गावाच्या बाहेर त्या उकिरड्याजवळ घाणेरड्या वस्तीत राहतो आहे, झोपडी बांधून. आणि त्याच्याकडे आमची आई, माझी आई जाते आहे, आणि ते काही असू दे म्हणाले, तो तुमचा विषय नाही. पण त्याला एका मोठ्या खड्ड्यामध्ये, आपले जे घोड्यांची लीट टाकतो ना त्या खड्ड्यामध्ये मोठ्या मोठ्या, तर त्या एका खड्ड्यात टाका आणि त्याच्यावर सगळे गाढवाचे लीट टाकून द्या आणि त्याला झाकून टाका, आपोआप मरेल तो. तशा प्रकारची योजना केली, त्याचं वेळापत्रक तयार केलं. आणि तशा प्रकारचं वेळापत्रक तयार करून त्या जालिंदरनाथाला त्या सेवकाने, म्हणजे राजाच्या सेवकाने बरोबर वेळापत्रक गाठून त्याला लिदीमध्ये पुरून टाकलं. आणि वरून घोड्याचे लीद सगळी हातरून दिली, साफ करून टाकली जमीन. आता हे मैनावती जेव्हा दुसऱ्या दिवशी रात्री तिथे गेली, पाहते तर अगं बाई, म्हणाले गुरु महाराज गेले कुठे. मग तिला थोडेसे हळहळ वाटली की अचानक कसे काय गायब झाले, मला सांगितलं नाही, आपण बोललं नाही, चर्चा नाही, आणि काय झालं, म्हणून तिला थोडंसं विचलित झाली. पण तिला वाटलं साधू पुरुष असतात, कारण बहती गंगा और चलते साधू, साधूने फार दिवस थांबायचं नसतं, लोकापवाद सुरू होतात म्हणून. पाणी थांबलं की खराब होतं, आणि साधू एका गावात फार दिवस राहिला की काहीतरी सुरू होतं, म्हणून साधूंना माहिती असतं, तर कदाचित ते तीर्थयात्रेला गेले असतील, अशी मैनावतीने समजूत केली. आणि तो प्रकार तिथेच थांबला. आणि मग जालिंदरनाथ जे लेदीत पुरल्या गेले ना, तर त्यांनी वज्रासन घालून ते बसलेले आहेत, आणि दुसरे अस्त्र जपून ते लीद वरच्यावरच राहिली, आणि ध्यानमग्न अवस्थेमध्ये, समाधीस्थ अवस्थेमध्ये ते तिथे राहिले. अहो, वर लीद राहिली आहे समाधीत, ते पुरुष असतात पुरुष, आणि ते नवनाथातले नाथ होते ते. तेव्हा अशा प्रकारचा साधूचा महिमा, तर त्याच्यामध्येच त्या लिदीमध्ये ते राहिले. तर साधू किती थोर असतो, आणि त्याचा महात्म्य एका अभंगात वर्णन केलेलं आहे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. दुसरा जो आता आपला याच्या पुढचा भाग आहे, तो तिसऱ्या भागात आपण ती कथा पाहूया. आत्ताचा भाग इथेच संपवूया. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा. रामकृष्ण हरी.